जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये मुंबईतील सर्व पत्रकार संघटनांनी आज आंदोलन केलेलं आहे। जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या या आवारामध्ये पत्रकारांनी जोरदार आंदोलन केलेलं आहे। आज आपण पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ज्या 10 प्रमुख संघटना आहेत त्या 10 प्रमुख संघटनांना इथे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या व्यासपीठावर एकत्र केलं आहे आणि आज सगळ्या संघटना एकत्र झालेल्या आहेत या जो विधेयक येऊ घातलेला आहे त्याच्या विरोधामध्ये। आणि SM सर असतील, महेश देशमुख असतील, विधिमंडळ वार्ताचे सभापती असतील, बृहन्मुंबई प्रेस क्लब असेल, BUJ असतील, अशा सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी आलेले आहेत। आणि मला असं वाटतं ही सुरुवात आहे, ही चिंगारी आहे आणि अवघ्या महाराष्ट्रभर आंदोलन आम्हाला घेऊन जायचं आहे। योग्य पातळीवर योग्य ठिकाणी आम्ही दाद मागणार होतो, त्यातनं जर आम्हाला यश आलं नाही तर ह्या आंदोलनाची व्याप्ती पूर्ण महाराष्ट्रावर आमचा करण्याचा निर्णय मी जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली सरकार महाराष्ट्रातील जनतेची आणि विशेषतः पत्रकारांची जी मुस्कटदाबी करू इच्छित आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये पत्रकारांनी आंदोलन केलेलं आहे। यानंतर आम्ही राज्यपालांची भेट घेणार आहोत, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत। त्यानंतरही सरकारनं जर हा कायदा रद्द केला नाही तर हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातले जे विरोधी पक्ष आहेत, ज्या वेगवेगळ्या राजकीय संघटना आहेत, ज्या सामाजिक संघटना आहेत, जे कलावंत आहेत आणि यांना सगळ्यांना बरोबर घेऊन एक मोठं व्यापक आंदोलन महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं उभं करण्याचा निर्णय आज घेतलेला आहे। महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख पत्रकारांच्या संघटना आहेत त्या संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि एकत्र येऊन आम्ही हे सगळं आंदोलन पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहोत। जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे, घटनेनं दिलेला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याची मुस्कटदाबी करू इच्छित आहे। आणि हा जनसुरक्षा कायदा जो आहे तो सामान्यांचा आवाज बंद करण्यासाठीचा प्रयत्न आहे। सरकार असं सांगते की नक्षलवाद्यांना पायबंद घालण्यासाठी आहे हे आम्ही करतो, परंतु सरकारने नक्षलाईटची व्याख्या करावी आणि शहरी नक्षलाईट कोणाला मानायचं हे देखील सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे। परंतु नक्षलाईटची भीती दाखवून सामान्यांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे, त्याला आमचा विरोध आहे। येणाऱ्या काळामध्ये लॉंग मार्चचा तुम्ही एल्गार केलेला आहे, काय सांगा? लॉंग मार्चचा एल्गार केलेला आहे, काय सांगा? नाही, एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा घटनेने दिलेला आपल्याला मूलभूत अधिकार आहे आणि या मूलभूत अधिकाराचा जर संकोच होणार असेल तर त्यासाठी सर्वप्रथम पत्रकारांनीच उभं राहिलं पाहिजे। पत्रकार आपण सगळेजण जाणतो की माध्यमं ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि या 4 स्तंभावर आधारित असलेली ही लोकशाही जर अभिव्यक्तीच जर तिथे नसेल तर कशा पद्धतीने लोकशाही अधिक मजबूत होणार आहे याचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे। त्यामुळे आज पत्रकारितेची व्याख्या ज्या पद्धतीने व्यापक होत गेलेली आहे, आपण सगळेजण जाणतो की जे सोशल मीडियावर व्यक्त होतात ते सगळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते मानले पाहिजेत आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारा हा कायदा आहे। त्यामुळे त्या कायद्याला विरोध करण्यासाठी सगळ्या पत्रकार संघटनांनी पुढाकार घेतलेला, विशेषतः मुंबई मराठी पत्रकार संघ असेल, मराठी पत्रकार परिषद असेल आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या 10-11 प्रमुख संघटना या निमित्ताने एकत्र आलेल्या आहेत। आणि मुख्य म्हणजे कुणाल कामरा प्रकरण झाल्यानंतर आपण सगळेजण जाणतो की एक कविता कशा पद्धतीने समाजामध्ये असंतोष निर्माण करते आणि कशा पद्धतीने राज्यकर्ते व्यक्त होतात, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण ही राज्यकर्त्यांची जी मानसिकता आहे ही मानसिकता बदलण्यासाठी या पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। आमच्या या भावना आहेत, या भावना शासनकर्त्यांपर्यंत जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे आणि मला खात्री वाटते की सरकार संवेदनशील आहे आणि ते पत्रकारांच्या भावना समजून या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करतील, एवढंच या निमित्तानं। मुळात जनसुरक्षा कायदा हा खरा जनस्वातंत्र्याला धोका आहे असंच म्हणावं लागेल, कारण या कायद्यातल्या तरतुदी या खरोखर शहरी नक्षलवाद जे गोंडस नाव देण्यात आलेलं आहे त्या विरोधातल्या की तुमच्या माझ्या पत्रकारांच्याच नाही सर्वसामान्य नागरिकांच्याही स्वातंत्र्याला धोका देणार आहे। यात कुठेही नक्षलवादाची सुस्पष्ट व्याख्या पाहिजे आहे सहानुभूतीदारांचं, कारण सहानुभूतीदार म्हटलं की उद्या एखाद्याला कोण कुठं भेटलं आणि त्याचं मत घेतलं, तुम्ही आता माझा बाईट घेत आहे, माझ्याऐवजी एखादा अज्ञात कोणीतरी तुम्हाला अनोळखी असेल त्याचं तुम्ही घेतलं तर कसं सांगता येणार आहे? तसंच आंदोलन करण्यासाठी अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच त्याच्या कार्यालयात जाणं हे कसं शक्य आहे? कोणीही अधिकारी अशी परवानगी देईल का? त्यामुळे एकंदरीतच संपूर्णपणे स्वातंत्र्याची गळचेपी आणि एक आणीबाणीला 50 वर्ष होतील पुढच्या वर्षी, त्याआधी कायदेशीर नियमितपणे राबवली जाणारी ही नवी आणीबाणी आहे का असं म्हटलं तर वावगं ठरू नये। सरकार असं म्हणतं की या जनसुरक्षेच्या कायद्याच्या संदर्भामध्ये आम्ही शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी हा कायदा आणतो।
शहरी नक्षलवाद असो, जंगलातला नक्षलवाद असो, त्याचा बिमोड झालाच पाहिजे. त्यात शंका असण्याचं कारण आहे. पहा, हे राजकारणी वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादाला वेगवेगळे रंग देतात. हिरवा दहशतवाद, भगवा दहशतवाद, नक्षलवाद, लाल दहशतवाद आम्ही म्हणतो. विरोधच आहे आमच्या हिंसाचाराला. मात्र त्यानिमित्तानं तुम्ही जनस्वातंत्र्याची गळचेपी करू नका. पत्रकारांवर आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांवर वरवंटा फिरवू नका, एवढीच अपेक्षा आहे. यापूर्वी सरकारवरती अनेक वेळेस टीका केलेली आहे. अनेक पत्रकारांनी साहित्य लिहिले, लेखकांनी साहित्य लिहिले. परंतु इथून पुढे जर सरकारवरती टीका केली तर त्या पत्रकारांवरती, लेखकांवरती, समाजसेवकांवरती कारवाई होईल असं वाटतं. तसंच आहे ना, भीती तीच आहे. केवळ पत्रकार नाही, सामान्य नागरिक. तुम्ही तुमच्या उद्या कार्यालयात एखाद्या सरकारी विभागात आहात, तुमच्या महानगरपालिकेत काम करतात, कुठच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत, तिथे अधिकाऱ्याला घेराव घातला तरी तुमच्यावर कारवाई होऊ शकते. पुन्हा जे अधिकारी कारवाईचे अधिकारी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे जाब विचारता येणार नाही, त्यांच्यावर कारवाई नाही आहे. तुम्हाला न्यायालयातसुद्धा जाता येणार नाही. ही हुकुमशाही झाली ना. त्यामुळेच या कायद्याला विरोध असणं गरजेचं आहे. राज्य शासनाने जनसुरक्षा अधिनियम हा जो कायदा आत्ता सध्या येऊ घातलेला आहे आणि त्याच्या विरोधामध्ये मुंबईतील सर्व पत्रकारांनी जोरदार आंदोलन केलेले आहेत. ही दृश्य आहेत मुंबईतील मराठी पत्रकार संघाच्या परिसरातील. या ठिकाणी आज सर्व पत्रकारांनी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन केलेलं आहे. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.